मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे। लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि गुणभद्र आचार्यांनी कालच्या आपण गाथेमध्ये बघितलं की त्यांनी हे सांगितलं की वार्धक्य आल्यानंतर व्यक्तीचे मनुष्याचे केस पांढरे होतात। केस पांढरे होतात यावर त्यांनी उत्प्रेक्षा करून हे सांगितलं की बुद्धी निर्मल आहे आणि ही बुद्धी आता शरीरातून बाहेर पडली केसाच्या रूपाने, म्हणून केस पांढरे झाले। म्हणजे आता बुद्धी विवेक जीवनात उरला नाही। तसेही केस पांढरे झाले, साठी झाली की असं म्हटलं जातं की हिताहिताचा विवेकाचा विचार जीवनामध्ये कमी होतो किंवा आठवत नाही, स्मरणशक्ती कमी होते। या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी द्योतक आहे हे आचार्यांनी काल सांगितलं। त्यानंतर संसाराला समुद्राची उपमा दिली। समुद्र जसा खाऱ्या पाण्याने भरलेला असतो त्याप्रमाणे या संसार रूपी समुद्रामध्ये देखील इष्टवशांनी उत्पन्न होणाऱ्या खारट पाण्याने हा असा संसार समुद्र भरलेला आहे। नंतर समुद्राचं पाणी पिण्यायोग्य असत नाही, त्याप्रमाणे हे विषय भोग देखील कसे आहे, भोगण्यायोग्य नाही। ते पाणी पिल्यानंतर बाधा उपस्थित होते, त्याप्रमाणे हे भोग भोगल्या बाधा उपस्थित होतात। हा समुद्र जसा म्हणजे समुद्र जसा वडवानी आदींनी तप्त आहे त्याप्रमाणे हा संसार समुद्र अनेक प्रकारच्या दुःखरूपी वडवानीनी तप्त आहे। वडवानी समुद्रामधलं पाणी शोषण घेतो त्याप्रमाणे हा समुद्र, आमचा संसार समुद्र देखील आम्हाला मानसिक दुःख देतो आणि आहे ते देखील आम्हाला भोगू देत नाही, म्हणजे आमचे विषय ते शोषण्याचं काम करतात। समुद्रामध्ये जशा निरंतर लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे संसारामध्ये देखील जन्म मरण जरा ह्या लाटा निरंतर उत्पन्न होत असतात आणि संसारात ज्याप्रमाणे मगरमच्छ असतात त्याप्रमाणे इथे देखील मोहरूपी मगरमच्छ विद्यमान आहे। आणि एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आचार्य त्याला असं म्हणतात की या प्रतिकूलता सगळ्या आहे आणि त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर या मोहाशी तन्मय होत नसेल, मोह आगंतुक आहे, मोह मला करायला नको, मला माझ्या चैतन्य स्वभावात लीन राहायचं आहे, असा विचार करणारे जीव हे अत्यंत दुर्लभ आहे। त्यानंतर आचार्य हे सांगतात आहे आता पुढच्या श्लोकामध्ये की अशा प्रकारे ही दुर्लभ जीव आहे आणि या जीवांनी कदाचित त्यांच्या आधीच्या काळात बालपणात तारुण्यामध्ये अतिशय सुख भोगलेलं आहे आणि थोडा विवेक जागृत झाला। विवेक जागृत झाल्याबरोबर त्यांनी या संसाराची असारता जाणली, याच्यामध्ये काहीही सार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी दीक्षा धारण केली। दीक्षा धारण केल्यानंतर ते कसे काय त्या ठिकाणी विचरण करतात हे या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलेलं आहे। जे तपश्चर्या करतात, वनामध्ये जातात,
आणि हे सगळं सुखोपभोगाची सामग्री तृणवत त्याग करून ते मुनिपद अशी धारा व्रत अंगीकार करतात. ते जीवनामध्ये अतिशय धन्य आहे. 88 नंबरचा श्लोक पहा. अविच्छिन्ने सुख परिकरे लालिता लोल रम्येहि श्यामांगीनां नयन कमले रचिता यौवनान्तं धन्योऽस्ति त्वं यदि तनुरियं लब्धबोधैर्मृगीभिः दग्धारण्ये स्थलकमलिनी शंकया लोक्यते ते. आचार्य सांगत आहे की अविच्छिन्न म्हणजे खंड न पडता सुख परिकरे ही सुखाच्या परिकरात जे राहिले म्हणजे ज्यांना कशाचीही विवंचना नव्हती, बालपणी नाही, तरुणपणी नाही, कोणतीही त्यांना विवेचना नव्हती. त्यांच्या गळ्यामध्ये माळा राहत होत्या म्हणजे रत्नजडित माला राहत होत्या. नंतर चंदनादी पुष्प त्यांच्या जीवनात सुगंधित पुष्प, चंदन आदी सारख्या उपभोग्य वस्तू त्यांच्या जीवनात निरंतर त्यांना मिळत होत्या. अशा अत्यंत सुखामध्ये जे जीव वाढलेले आहे. नंतर ज्या वेळेला तारुण्य आलं त्यावेळेला देखील उत्तम स्त्रियांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया त्यांच्यासाठी आतुरलेल्या होत्या. म्हणून नेत्ररूपी कमलांनी जे पूजिले जात होते म्हणजे अनेक स्त्रियांच्या नेत्ररूपी कमलांनी जे पूजिले जात होते म्हणजे ज्यांना अनेक स्त्रिया आपला अशा प्रकारचा पती असावा अशी अभिलाषा ज्या स्त्रियांच्या अंतरंगामध्ये होती. म्हणून श्यामांगी हा शब्द वापरलेला आहे की उत्तम अशा प्रकारची स्त्री देहाची यष्टी असणाऱ्या नयन कमलेही रचिता यौवनांतम आणि तरी देखील लब्धबोधेही त्या जीवाला ज्या वेळेला ज्ञान प्राप्त झालं तेव्हा त्यांनी ते सगळं एका क्षणामध्ये त्याचा त्याग केला. असे ते धन्योसित्वम. आणि त्यांचं शरीर आता कसं झालं, अत्यंत सुदृढ यष्टी सुखात मध्ये जे वाढलेले होते आणि त्यांच्या जीवनात वैराग्याचं बीज अंकुरित झालं. त्याबरोबर त्यांनी सगळ्याचा त्याग केला आणि वनामध्ये जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. अर्थात त्यांना आता त्या ठिकाणी अनशन, ओमोदर्य आदी तप पण करावं लागलं किंवा एक वेळ करपात्रामध्ये भोजन पण करावं लागलं. अंतराय पण त्या ठिकाणी संभवनीय आहे. अशा प्रकारच्या या बाह्य आणि अभ्यंतर तपामध्ये ते अनुरक्त झाले. त्यामुळे त्यांची जी देह यष्टी होती ती कृश झाली. म्हणून तनु आणि ती कृश अशी ती देहयष्टी बघून मृगामधले वनामधले जे मृग आहे, हरिण जे आहे, ते त्यांना स्थलकमलिनीच्या शंकेनी जणू काही अवलोकन करतात. या ठिकाणी स्थलकमलिनी हा शब्द आलेला आहे आणि कमलिनीच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की कमळ ही नेहमी पाण्यात उगवतात. हेच आम्हाला आज तागायत पर्यंत माहिती आहे किंवा माहिती होतं. परंतु या ठिकाणी आचार्य गुणभद्रांनी स्थलकमलिनीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काही कमळ अशी होती की ती वनामध्ये स्थल म्हणजे जमिनीवर पण वाढणारी होती. कमल पुष्प आणि जमिनीवर असणारं हे एक वेगळं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा त्या स्थलकमलिनीच्या आशंकेनी म्हणजे जणू काही ते स्थलकमल आहे अशा प्रकारच्या रूपाने त्या मृगी म्हणजे हिरणी त्या ठिकाणी त्या मुनींचं अवलोकन करत होत्या. म्हणून असे ते मुनी अत्यंत धन्य आहे, प्रशंसा करण्या योग्य आहे. म्हणजे ज्यांचा पूर्वीचं आयुष्य हे अत्यंत सुखामध्ये व्यतीत झालं, सुख सामग्रींना त्यांनी प्राप्त केलं, विषय सुखाचा अनुभव घेतला. यौवन अवस्थेमध्ये देखील अनेक प्रकारच्या स्त्रियांचं त्यांना इच्छित होत्या आणि
अशा तऱ्हेचा त्यांचा पूर्व पुण्याचा उदय होता आणि सर्व भौतिकतेची लयलूट सुविधा त्यांच्या जीवनात होती. आणि तरीही ज्या वेळेला त्यांना सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली, वैराग्य उत्पन्न झालं, त्यावेळेला त्यांनी एका क्षणामध्ये ही भौतिकता सगळी सोडली आणि दिगंबर अवस्था धारण करून दीक्षा घेतली, तप धारण केलं आणि अशा दुर्धर तपाचं त्यांनी आचरण केलं. अंतरंग तप आणि बहिरंग तप. अंतरंग तप हे मनाच्या नियमनासाठी केलं जातं आणि बहिरंग तप 5 इंद्रियांवर विजय मिळविण्यासाठी केलं जातं. अनशन, अवमोदर्य, वृत्ती परिसंख्यान, रसपरित्याग, विविक्त शय्यासन आणि कायक्लेश अशा प्रकारचं 6 बहिरंग तप आणि अंतरंग तप 6 प्रकारचं. कोणतं? अंतरंग प्राय तप, प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, विसर्ग, ध्यान. ध्यान हे अंतरंग तप. अशा या 12 प्रकारच्या दुर्धर तपांचं त्यांनी आचरण केलं. आता ज्या वेळेला तप त्यांनी अंगीकार केलं, अर्थातच त्याचा परिणाम शरीरावर किंचित रीतीने दिसला. जरी आत्मतेज वाढलेला आहे तरी शरीराची अवस्था पूर्वीसारखी राहिली नाही. ते तपानी कृश झाले आणि त्या तपानी कृश झालेल्या अशा त्या शरीराला बघून ज्या वनामध्ये अभय रूपाने विचरण करणाऱ्या हिरणी आहे, हरिणी आहे, ते मात्र त्या ठिकाणी त्यांना स्थल कमलिनीच्या स्वरूपामध्ये अवलोकन करतात. जणू काही या स्थलामध्ये अशी सुंदर अशी कमलिनी त्या ठिकाणी आहे, अशा प्रकारे मानून ते त्यांच्याकडे बघतात. आणि हा स्थल कमलिनी हा शब्द जसा गुणधर आचार्यांनी वापरलेला आहे, त्याचप्रमाणे हा स्थल कमलिनी हा शब्द मेघदूत या काव्यामध्ये देखील कालिदासांनी वापरलेला आहे. मेघदूत काव्य त्याचं अत्यंत प्रसिद्ध असणारं हे संस्कृत मधलं काव्य आणि त्यामध्ये त्यांनी पण हा असा स्थल कमलिनी शब्द वापरलेला आहे. त्यामुळे त्या काळामध्ये कदाचित अशा प्रकारची कमल पुष्प ही जमिनीवर वाढणारी देखील असू शकतील. म्हणून या ठिकाणी हे बघायचं आहे की आत्मज्ञानाची अशाच प्रकारची महिमा आहे. सर्व तीर्थंकर पहा क्षत्रिय वंशीय होते, राजाच्या कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि असं असताना सुद्धा सगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध होत्या आणि ते असताना सुद्धा त्यांनी वैराग्य धारण केलं. 5 तीर्थंकर तर असे झाले की त्यांनी बालब्रह्मचारी अवस्थेमध्येच सर्व संसार सोडून दिलेला आहे. नंतर 24च्या 24 कामदेव, अत्यंत रूप सौंदर्य त्यांचं होतं आणि असं असताना देखील त्यांनी या पृथ्वीला सोडलेलं आहे, या वैभवाला सोडलेलं आहे. चक्रवर्ती, काही चक्रवर्ती पण असे होते की ते चक्रवर्ती षटखंडाचे अधिपती असताना सुद्धा त्यांनी एका क्षणात 6 खंडाचा त्याग करून मुनिव्रत धारण केलं. त्यामधले भरत चक्रवर्ती तर असे होते की त्यांना तपश्चर्या म्हणजे मुनिपद धारण केल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये त्यांना क्षपक श्रेणीचं आरोहण केलं आणि केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारचं. किंवा बाहुबलींसारखे कामदेव आम्ही बघू शकतो की त्यांनी 1 वर्षाचा असा काही प्रतिमा योग धारण केला. त्यांच्या शरीरावर एवढ्या वेली चढल्या तरी देखील ते त्या ठिकाणाहून च्युत झाले नाही. अशा प्रकारचं तप त्यांनी केलं. नंतर सुकुमार स्वामी आम्ही सांगू शकतो त्यांचं पण उदाहरण की ज्यांना 7 गाद्यांच्या खाली असलेला सरसूचा दाणा देखील त्यांच्या शरीरावर त्या सरसूच्या दाण्याचं वळ उमटविण्याला समर्थ होता. एवढं सुकुमार शरीर त्यांचं. नंतर आई त्यांना कशा प्रकारचा भात देत होती तर रात्रभर कमलाच्या पाण्यामध्ये, कमलपत्रामध्ये तांदूळ ते ठेवत होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्याचा भात बनत होता आणि तो सुकुमार स्वामींना दिला जात होता.
इतकी सुकुमार काया असताना सुद्धा ज्या वेळेला त्यांना ज्ञात झालं, त्यांच्या एका मित्रांनी त्यांना सजग केलं की सुकुमार, आता तुझं आयुष्य फक्त 3 दिवस उरलेलं आहे, आता तू जागा हो, ही मोह निद्रा त्याग कर. आणि त्या 3 दिवसामध्ये एवढ्या सुकुमार रीतीने ज्यांचं पालन पोषण झालेलं होतं, कोल्हीनी त्यांचं पाय भक्षण करायला लागली, पण ते तपापासून च्युत झाले नाही. एवढी प्रखर साधना त्यांच्या जीवनात त्यांनी केलेली आहे. जंबूस्वामीचं उदाहरण आम्ही सांगू शकतो, जे अंतिम कामदेव होते मथुरा नगरीमध्ये. तर त्यांचा विवाह आईनी खूप आग्रह केला, त्या आग्रहाखातर त्यांनी विवाह केला. 4 पत्नीशी त्यांचा विवाह लावण्यात आला आणि रात्रभर विवाहाच्या दिवशी आईला त्या ठिकाणी दिलं होतं की मी विवाह करतोय, पण मी दुसऱ्या दिवशी संन्यास धारण करेल हे सांगितलेलं. आणि रात्रभर स्त्रियांना कथा ऐकवीत राहिल्या, वैराग्याच्या कथा. आणि त्या वैराग्याच्या कथा ऐकल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी त्यांनी सगळ्यांचा त्याग केला आणि तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. आणि त्यांच्या त्या कथा ऐकल्यावर ते चोर त्या ठिकाणी होते, 500 चोर. ते 500 चोरही त्या कथा ऐकत होते आणि त्या चोरांना देखील भाव झाला की आपण जंबूस्वामीच्या घरामध्ये डाका टाकण्यासाठी आलो होतो, की आज लग्न आहे, सगळ्या संपत्ती बाहेर पडली आहे, आपण डाका टाकू, झोपले की डाका टाकू हा विचार होता. आणि रात्रभर त्या कथा ते ऐकत बसले की आता हे झोपतील, आता हे झोपतील. आणि ज्या वेळेला सकाळ झाली त्यावेळेला लक्षात आलं की अरे, हे तर असे संपत्ती अगदी सहज रीतीने सोडून चालले आणि त्या संपत्तीसाठी आपण चोरीसारखं वाईट कृत्य करतो आहे. धिक्कार असो अशा संपत्तीचा आणि माझ्या परिणामाचा हा भाव त्या चोरांना पण झाला आणि त्यांनी पण त्या ठिकाणी मुनी दीक्षा अंगीकार केलेली आहे. किंवा याही पेक्षा आम्ही परिहार विशुद्धी चारित्र ज्यांना प्राप्त होतं अशा मुनींची कथा आम्ही सांगतो. परिहार विशुद्धी चारित्र कुणाला प्राप्त होतं? पहिली कंडिशन काय आहे परिहार विशुद्धी चारित्रामध्ये? 30 वर्षापर्यंत सुखरूप जीवन हम्म. व्यतीत केलेलं असावं. हा, म्हणजे 30 वर्षापर्यंतचं आयुष्य त्यांचं अत्यंत सुखोपभोगामध्ये व्यतीत झालेलं आहे. नंतर पुढे पुढचे 8 वर्ष ते 10व्या पूर्वाचं केवली किंवा श्रुत केवली यांच्या सानिध्यामध्ये अध्ययन करतात. 8 वर्षपर्यंतचा त्यांचा म्हणजे 38व्या वर्षी त्यांना परिहार विशुद्धी चारित्र प्राप्त होतं. म्हणजे असा 8 वर्षाचा काळ त्यांचा 10व्या पूर्वाचं अध्ययन करण्यामध्ये केवली श्रुत केवली यांच्या चरण सानिध्यामध्ये व्यतीत झालेला आहे. आणखी तिसरा नियम त्यांचा 2 कोस जाण्याचा त्यांचा दररोजचा संकल्प आहे. अशा प्रकारचं दुर्धर तप करणाऱ्या मुनींच्या जीवनामध्ये त्यांना परिहार विशुद्धी चारित्राची प्राप्ती होते. तर हे सगळं जे काही आहे म्हणजे अत्यंत पूर्वकृत पुण्याचा उदय आहे. आणि तो उदय असताना सुद्धा एवढ्या प्रकारच्या भौतिक सुखांची लयलूट असताना सुद्धा त्याला जेव्हा हे सोडून जातात तर असे जीव नक्कीच धन्य आहे. आम्हाला असं वाटतं की नसताना सोडणं सोपं आहे, नाहीच आहे काही तर सोडा, पण असं नाही. नसतानाही मनामध्ये आसक्ती असू शकते. एकही वस्तू नाही पण आसक्ती पूर्ण जगाच्या वस्तू मिळाव्या अशीही असू शकते आणि त्यालाही सोडणं सहज शक्य होत नाही. हे तर त्यांच्या जीवनात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आणि त्याला देखील त्यांनी सोडलेलं आहे. म्हणून आचार्यांना आश्चर्य त्या जीवांवर वाटतं की ज्यांच्या जवळ सुखसंपत्ती होती आणि त्यांनी ती सहज सोडून दिली. आणि पुढचं आश्चर्य तर त्यांना असं वाटतं की ज्यांच्या जवळ सुखसामग्री पण नाही आणि तरी ते पदार्थावरचा ममत्व भाव
सोडू शकत नाही. हे महान आश्चर्य, पहिलं आश्चर्य वाटलं त्यांना की सोडतात, हे तर आश्चर्य आहे. पण दुसरं आश्चर्य हे वाटलं की ज्यांच्याजवळ सुख सामग्रीची कोणतीही उपलब्धता नाही आणि ते जीव देखील ममत्व भावाचा जीवनात त्याग करू शकत नाही. आता यानंतर सांगतात की मनुष्य जीवनात ज्या 3 प्रकारच्या अवस्था असतात, बाल्य, तरुणपण आणि वार्धक्य, या 3 अवस्थांमध्ये आम्ही जर धर्म साधन करू तर काहीतरी आमचा फायदा आहे. म्हणून 3ही अवस्था एका दृष्टीने पाहिलं तर आम्हाला दुर्लभ, धर्म प्राप्ती करण्यासाठी दुर्लभ म्हटल्या जातात. कोणत्याही याच्यात आम्ही जर त्या बाह्य परिकराचा विचार केला तर आम्ही तशा प्रकारचा धर्म साधन करायला बऱ्याच वेळेला असमर्थ ठरतो. बाल्यकालात तर आम्हाला हिताचा विवेकच नाहीये. अगदी खेळण्यामध्ये आमचा पूर्ण वेळ निघून गेलेला आहे. वार्धक्यामध्ये वार्धक्यही आमचं अर्धम मृतक समान आहे. तिथे पण आम्हाला धर्म करू म्हटलं तर आमची सोय होऊ शकत नाही आणि तरुणपणी देखील आम्ही तिकडे लक्ष देत नाही. अशा या 3ही काळ आमच्या जीवनातून व्यतीत होतो. पण जे याचा उपयोग करून घेतील ते जीव परत प्रशंसनीय आहे. श्लोक 89. बाल्ये वेत्सि न किंचित परिपूर्णांगो हितं वा हितं, कामांधः खलु कामिनी द्रुमघने, भ्राम्यन्वने यौवने, मध्ये वृद्ध तृषार्जितुं पशु क्लिश्नासि कृशादिभिः, वार्धिक्ये अर्धमृतक्वस जन्म फलिते, धर्मो भवेन्निर्मलः. बाल्ये न वेत्सी, बालपणामध्ये आम्हाला काहीही कळत नाही. पराधीन जीवन आहे. आम्हाला वाटतं बाल्यकाल खूप रम्य आहे. रम्य ते बालपण वगैरे आम्ही निबंध सांगतो. परंतु बाल्यकाल रम्य आहे हे तरुणपणी वाटतं. पण बाल्यकालामध्ये आम्हाला कशा प्रकारची पराधीनता सहन करावी लागली असेल याची आठवण आम्हाला नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की बाल्यकाल खूप चांगला होता, रम्य ते बालपण असं वगैरे आम्ही म्हणतो. आचार्य सांगतात ते त्या ठिकाणी तू कसा आहे, अपरिपूर्ण आहे. तुला बुद्धीची प्राप्ती एवढ्या विशाल प्रमाणात झाली नाही. हेय काय, उपादेय काय, चांगलं काय, वाईट काय याची अजून तुला जाणीव त्या ठिकाणी होत नाही. तुला जगात सगळं सुंदर वाटतं, परंतु त्यामुळे तुझं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे बालपणी तुला कळत नाही. अविकसित आहे तू अजून बालपणामध्ये. नंतर कामांधा खलु कामिनी द्रुमघणे, भ्राम्यन वने यौवने. यौवन रूपी वनामध्ये फिरत असताना, विचरण करत असताना या अशा कामिनी रूपी द्रुमघणाच्या अधीन होऊन तू भ्रमण करतो आहे, कामांध बनलेला आहे. आणि कामिनी स्त्री रूपी द्रुम म्हणजे वृक्ष, आणि अशा त्या वृक्षाच्या सघन वनामध्ये तू त्या ठिकाणी इतस्ततः विचरण करतो आहे. नंतर मध्ये वृद्ध तृषार्जितुम, थोडीशी मधली अवस्था 50 नंतरची आणि अजून वार्धक्य पूर्ण यायचं आहे, या ठिकाणची मध्यम अवस्था जर पाहिली तर वृद्ध तृष्णार्जितुम, तुझी तृष्णा वाढलेली आहे. किती धन कमवू आणि किती नाही अशा प्रकारे धन उपार्जन करण्यासाठी तू सारखा त्या ठिकाणी त्याचाच विचार करतोय की माझं वार्धक्य चांगलं गेलं पाहिजे. यासाठी त्या मध्यम काळाचा उपयोग तू अशा प्रकारे धन उपार्जन करण्यासाठी शेती आदी कृष्यादिषु कर्मसु अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी कशाप्रमाणे पशु क्लिश्नासी, पशुप्रमाणे तू भार वहन करतो आहे. तू स्वतः विश्रांती घेत नाही, अविश्रांत असा त्या धन उपार्जनाच्या मागे लागलेला आहेस. आणि त्यामुळे काय आहे, खाण्यापिण्याची फुरसत नाही, शरीरावर लक्ष देण्याची फुरसत नाही,
परिणाम त्याचा असा होणार आहे की आम्ही जे काही धन मिळवलं ते शेवटी डॉक्टरांच्या साठी आम्हाला खर्च करावं लागणार आहे. शरीराची पण आम्ही निगा राखली नाही, हे या ठिकाणी आचार्य नाही सांगत आहे. पण आजची परिस्थिती जर पाहिली तर एवढ्या या पैशाच्या आंधळ्या दौडमध्ये आम्ही स्वतः इतकं गुंतून गेलेलो आहे की आम्ही न आमच्या प्रकृतीची काळजी घेत, न आमचं खानपान आम्ही पाहत, न रात्र अपरात्र पाहत, अहोरात्र अशा प्रकारे पशुप्रमाणे आम्ही हा बोझा वाहतो आहे. परिणाम वृद्धावस्था ज्या वेळेला होते त्यावेळेला अर्धमृत अर्धमृत झालेला आहे. आणि अशा या याच्यामध्ये मनुष्यभाव हा आमचा सफल कसा होईल? धर्मो भवेन निर्मलः, माझा धर्म मला कसा प्राप्त करता येईल विचार करायचा आहे. ज्या वेळेला आचार्य हा ग्रंथ लिहत असतील त्याही वेळेला त्यांच्या समोर अशा प्रकारे धर्म विमुख लोकही असतील. त्या लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी आचार्यांनी हे सांगितलं की पहिल्यांदा तुझा काळ गेला ठीक आहे, तुझं तारुण्य गेलं ठीक आहे, पण त्यानंतर तरी तू सावरायला हवं आहेस. तू अतोनात जे हे पैशाच्या मागे लागलेला आहे ते तू सोडून दे. आता ही धर्म करण्याची वेळ तुझ्याजवळ आहे. पुढे ती पण वेळ राहणार नाही. तर म्हणजे वेळेच्या आधीच तू जागा हो, हे आचार्यांना याच्यातून सांगायचं आहे की ही मनुष्य पर्याय तुला महत प्रयासानी प्राप्त झालेली आहे. आणि याचा उपयोग जर तू आपल्या आत्मकल्याणासाठी केला नाही तर परत तुला अशा प्रकारे 84 लाख योनींमध्ये फिरावं लागणार आहे. ज्यांना तू आपलं आपलं मानतो आहेस त्याच आपल्या लोकांकडून तुझं या शरीराचं दहन होणार आहे. आचार्यांनी पहिले सांगितलं की बंधुजन तेच कार्य करणार आहे. ज्याला आम्ही आपलं आपलं म्हणून जमा करून ठेवलेला आहे त्या या वस्तू या पृथ्वी तलावावर म्हणजे धरातलावर धरा राहणार आहे, तशाच पडून राहणार आहे. ह्या आम्ही एकही याच्यामधली सोबत नेऊ शकत नाही. अनेकांनी या संपत्तीचा उपभोग घेतला आणि त्यांना देखील कुणालाही ती नेता आली नाही. पृथ्वीवरचा खजिना हा पृथ्वीवरच त्या ठिकाणी ठेवावा लागलेला आहे. अशा या याच्यामध्ये उपयोगिता तर तिथे आहे की आम्ही आमचं आचरण सुधरून या मनुष्य जन्माची काही सार्थकता करून घेऊ शकू. आता पुढचाही श्लोक असाच आहे की या तीनही काळामध्ये अवस्थांमध्ये बाल्य, तरुणपण आणि वृद्धपण यामध्ये कर्म आम्हाला दुःख देत आहे. म्हणजे आमचंच आहे ते कर्म, काही दुसरीकडून कर्म आलं ना आम्हाला पीडा देत आहे असं नाही आहे. आम्हीच केलेलं पूर्व उपार्जित कर्म ते फलभूत होतं आणि फलभूत होऊन आम्हाला ते तशा प्रकारच्या दुःखाच्या खाईमध्ये लोटतं. आणि तरी देखील आम्ही त्या कर्माची मैत्री मात्र सोडत नाही. व्यवहारामध्ये एखादी व्यक्ती जर आमच्याशी एक वेळेला जरी वाईट वागली असेल किंवा तिने आपलं एखाद्या वेळेला अहित केलं असेल तर आम्ही तिच्याशी आजन्म अबोला धरतो. आम्ही समजतो की ही माझा शत्रू आहे आणि हिच्याशी मला आता जास्त संबंध ठेवायचे नाही. एकच वेळेला अनेक वेळेला उपकार केले पण समजा त्यातला एखादा जाणून बुजूनही नसेल कदाचित, पण त्या व्यक्तीकडून जर अपकार झाला तर 99 उपकार केलेल्या गोष्टी ती मानत नाही आणि ती एक अपकार केलेली गोष्ट मात्र पकडून ठेवते. आचार्य सांगतात की हा कर्म तो तुझ्यावर वारंवार वारंवार अपकार करत आहे. प्रत्येक वेळेला तुला जन्म मरणाच्या खाईमध्ये लोटतो आहे. प्रत्येक वेळेला तुझ्याकडून काहीतरी यांनी हिरावून घेतलेलं आहे. प्रत्येक वेळेला नवीन संकट तुझ्यासाठी उपस्थित केलेलं आहे. जे आज तागायत तू भोगलेलं नाही असं दारुण दुःख तुला या कर्माने दिलेलं आहे. आणि एवढं असूनही तू या कर्माची मात्र अजूनही मैत्री ठेवून आहे. तू त्याच्यापासून निवृत्त होत नाही. अत्यंत आश्चर्य या ठिकाणी आचार्यांनी व्यक्त केलेलं आहे.
श्लोक नुसता वाचून ठेवू आपण, अर्थ उद्याला बघू. बाल्येऽस्मिन् यदनेन ते विरचितं स्मर्तुं च तन्नोचितं मध्ये चापि धनार्जन व्यतिकरेस् तन्नास्ति यत्नापितः वार्धिक्येऽप्यपि भूयदन्तदलनात् द्याचेष्टितं निष्ठुरम् पश्चाद्यापि विधेर्वशेन चलुतिं वाञ्छस्यो दुर्मते. या श्लोकामध्ये आचार्यांनी हेच सांगितलंय आणि आमचा पुरुषार्थ विहीनता कशा प्रकारची आहे. आम्ही नको त्या ठिकाणी पुरुषार्थ करू इच्छितो आणि नको त्या ठिकाणी आमचा पुरुषार्थ कुचकामी पण ठरतो. पण ज्या ठिकाणी वास्तविकतः आम्हाला भेदविज्ञान करायला पाहिजे, आमचा पुरुषार्थ आम्हाला ज्या ठिकाणी लावायचा आहे त्या ठिकाणी मात्र आम्ही लावत नाही. आणि हीच आमच्या जीवनातली अजूनही शोकांतिका म्हणू शकतो. उद्याला याचा अर्थ बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.